वाढदिवस. खरंच वाढदिवस का साजरा केला जातो? त्याचं प्रयोजन काय? त्याचं धार्मिक महत्व काय? तर जीवेत वर्ष शतम सागरम अपमृत्यू विवर्जितः असं म्हटलेलं आहे. अपमृत्यू येऊ नये व आयुष्य वाढावं, आणि यामध्ये फक्त आयुष्य वाढावं हा उद्देश नसून निरोगी आयुष्य वाढावं हा खरा उद्देश आहे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक विधी सांगितलेला आहे, आणि तो विधी म्हणजे औक्षण अर्थात ओवाळणे. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे. म्हणून वाढदिवसाच्या दिवशी घरातील ज्येष्ठ स्त्रिया दिवाने ओवाळतात, औक्षण करतात, आणि स्त्रियांनी ओवाळले की त्यांना नम्रतेने नमस्कार करायचा असतो, म्हणजे त्या दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतात. प्रकाशाकडे जा हे त्याचे निदर्शक आहे. जसं मित्रांनो, युद्धाला जाताना व विजयश्री घेऊन परत आल्यानंतर त्याची पत्नी अभिमानाने व आनंदाने त्या शूरवीराला ओवाळत असे. दिवा विझवून अपशकुन करीत नसे. दिवा विझणे हा अपशकुन आहे. आपण काय करतो? केक कापतो, केकवरील मेणबत्त्या विझवतो. त्याऐवजी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दुधात तीळ घालून ते दूध सतिलम गुढम संमिश्रम अंजलम अर्धमितम पयाहा मार्कंडयात वरय लब्धा पिबाम्या विवृद्धये या मंत्राने ते तीळ गुळ मिश्रित दूध प्राशन करण्यास सांगितले. त्याचबरोबर त्या दिवशी मित्रांनो सूर्यनमस्कार घालावेत. तीळ गुळ दूध हे पदार्थ आरोग्यदायक आहेत. अलीकडे तर रात्री 12 नंतर रस्त्यावर चौकात मोठमोठ्याने आरडाओरडा करत इतरांची झोप मोड करून तरुणाई एकमेकांचे वाढदिवस साजरे करताना दिसतात. यासाठी वाढदिवसाचा खरा उद्देश समजून घेणे आवश्यक आहे. तर असो, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृप परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः सप्तैतान स्मरे नित्यम मार्कंडेयम स्थाष्टमम जीवेत वर्ष शतम सागरम अपमृत्यू विवर्जितः. जीवित असणाऱ्या अष्टचिरंजीवांना वंदन करून निरोगी आरोग्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रभाकर जंगम मंगल ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र, विनायक नगर, उरून, ईश्वरपूर. शुभम भवतु.